तर इकडे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केलेला आहे। या संदर्भात त्यांनी माध्यमांसमोर अनेक खुलासे केले। मला दिवसाला धमक्यांचे 700 ते 800 कॉल येतात। धमके देणारे हे गुंड यांचे कार्यकर्ते असून धनंजय मुंडे पंकजा मुंडेंकडून वंजारी समाजाचा वापर होतोय असंही दमानिया यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात रश्मी शुक्ला यांच्याकडे तक्रार करणार असून त्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा या संदर्भात लक्ष घालावं असंही त्या म्हणाल्या। मला येणारे फोन कॉल्स हे सगळे वंजारी समाजाचे नाही आहेत। त्यांचे जे कार्यकर्ते आहेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते, त्यांनी जो माझा सोशल मीडियावर नंबर टाकलाय त्यांचे सगळे कार्यकर्ते इतरांना भडकावून मला फोन करायला लावतायत आणि कुठेतरी या बाई समाजाविरुद्ध बोलल्या असं जे प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतायत। आता एवढंच नाही तर त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्यात की यांच्या विरुद्ध तुम्ही तक्रारी टाका, यांच्या विरुद्ध तहसीलदारांकडे प्रत्येकाने कंप्लेंट द्या। जेवढे एक तर 1 करोड वंजारी समाज नावाचा एक ग्रुप आहे, त्यांनी तर असंही जाहीर केलं की तुम्ही जेवढे वकील आहेत समाजाचे त्यांनी प्रत्येकाने यांच्या विरुद्ध डिफेमेशन केसेस फाईल कराव्या। म्हणजे तुम्ही आता अशा प्रकारची जर हॅरासमेंट करणार असाल, मानसिक छळ करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जे करायचे तुम्ही करा, मी लढणं बिलकुल थांबवणार नाही। या सगळे जेवढे माझे आताचे 5 दिवसाचे कॉल रेकॉर्ड काढावेत, परत ज्यांनी मला फोन केलेत त्या प्रत्येक माणसावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे। आणि माझी प्रथम मागणी आहे सरकारकडे, शासनाकडे की एक तर सुनील फड आणि यांच्यासारखी जी माणसं आहेत ज्यांनी अश्लील भाषा वापरली, माझा नंबर सोशल मीडियावर टाकला, मला हॅरेस करण्यासाठी, त्रास देण्यासाठी, मानसिक छळ करण्यासाठी आणि ज्याला आपण म्हणतो ना आउटरेजिंग द मॉडेस्टी ऑफ अ वुमन असे अश्लील शब्द ज्यांनी सोशल मीडियावर वापरले त्या सगळ्यांवर शासनाने कारवाई करायला हवी। इकडे शिर्डीत साईबाबा संस्थांकडून भाविकांसाठी दिलं जाणारं मोफत जेवण बंद करावं अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलेली आहे। मोफत जेवण बंद करावं आणि जे पैसे अन्नदानात दिले जातात ते पैसे मुलामुलींच्या शिक्षणासाठी खर्च करावेत अशी मागणी सुजय विखेंनी केली आहे। प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे। तो जो पैसा वाचेल तुम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा। अख्खा देश इथं येऊन फुकट जेवतोय, भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले, हे योग्य नाही। संस्थांनी हा विचार केला पाहिजे की आपण इथं काय करत आहोत, कशासाठी करत आहोत। यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता असलेला रत्नाकर गुट्टेंचा नातू सुमित गुट्टे आज मनमाडच्या रेल्वे स्थानकावरती आढळलेला आहे। तर मला एसटी पोलीस स्टेशनला सोडा असं त्याने एका रिक्षेवाल्याला सांगितल्यानंतर पोलीस स्टेशनच्या बाहेर सोडण्यात आलंय। तो मनमाडला कसा पोहोचला हे त्याला माहिती नसून त्याचा मोबाईल देखील चोरीला गेलेला आहे असं त्याने सांगितलंय। सुमित गुट्टे मनमाड रेल्वे स्थानकावरती सापडलाय। मनमाडला कसा पोहोचलो माहिती नाही असं सुमित म्हणतोय। तर 3 दिवसांपासून सुमित बेपत्ता होता। पुण्यात मी इंटरव्ह्यूला गेलो, तर इंटरव्ह्यू दिल्याच्यानंतर मी रिक्षामध्ये बसलो बस स्टॉपला जाण्यासाठी। नंतर काहीच आठवत नाही, आजच सकाळी म्हणजे उठलो झोपेतून। तर म्हणजे बसमध्ये होता, ट्रेनमध्ये होता? ते नाही माहीत कशामध्ये। मग आज कुठे होता तू? बस स्टॉपला। म्हणजे इथपर्यंत कसा आला ते आठवत नाही काहीच मला। कधीपासून कधी झालं होतं? 2 तारखेपासून? इतके दिवस कुठे होता मग? काहीच माहित नाही, थंड लागायचं फक्त मला, काय तर ब्लड काढून घ्यायचे, काय तर असं वाटायचं। काही अपहरण वगैरे करण्यात आलं? कोणी दमदाटी, कोणी पैसे हिसकावून घेतले? नाही, मोबाईल नाही फक्त माझा, पैसे पण 2,000। आणि यानंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। तपासात समोर आली आहे। पैसे संपल्यानं हे दोघेही पुण्यात आले आणि एका व्यक्तीला भेटून पैसे घेण्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या।
मी चाणक्य नाही, मी अतिशय साधारण कार्यकर्ता आहे. मला पक्षानं संधी दिली म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपनं तयारी सुरू केली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईतून भाजपचे 40 नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. महापालिकेची निवडणूक लवकरच होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आजपासून भाजपचं राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियान सुरू होणार आहे. नागपुरातील अभियानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून जवळपास 1.5 कोटी सदस्य नोंदणीचं लक्ष्य ठेवण्यात आलंय. मी नाराज आहे, भाजपमध्ये जाणार आहे, अशा बातम्या बिनबुडाच्या असल्याचं छगन भुजबळ म्हणाले. कुणाचं मंत्रिपद घालवून मला ते मिळावं अशी इच्छा मी ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आणि बीडमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते. बीडमध्ये धनंजय मुंडेंचे समर्थक हे आता आक्रमक झालेले आहेत. सोनवणे सुरेश दसांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते. शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये मुंडे समर्थकांचा ठिय्या बघायला मिळतोय. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत उठणार नाही असा पवित्रा या कार्यकर्त्यांनी घेतलाय. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळेला केली जाते. धनंजय मुंडेंचे शेकडो कार्यकर्ते समर्थक शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या घातलेला आपल्याला बघायला मिळतो. संतोष देशमुख प्रकरणामध्ये संतोष देशमुख या सरपंचाला सगळ्यात अगोदर मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेच्या काळामध्ये जे न्याय द्यायच्यासाठी काल परभणी या ठिकाणी सभेला आले होते, त्या सभेला येत असताना त्यांनी न्याय द्यायच्या भूमिकाला सोडून बीड जिल्ह्याचे आदरणीय मंत्री महोदय नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्यावर एकेरी बोलून की हाणण्या मारण्यापर्यंत जर भाषा काही समाजकंटक या ठिकाणी करत असतील तर दमानियासारखं प्रकरण असेल. या ठिकाणी जर साहेबांवरती बोलणारे अनेक या ठिकाणी समाजकंटक या ठिकाणी बोलत असतील तर त्यांच्या विरोधामध्ये संपूर्ण ओबीसी समाजाच्या वतीने या ठिकाणी बीड पोलीस स्टेशन शिवाजीनगर या ठिकाणी आम्ही अर्ज देत आहोत. या ठिकाणी आमची प्रमुख मागणी हीच आहे की या ठिकाणी काल तुम्ही जे बेताल या ठिकाणी वक्तव्य केलं आहे, बेताल वक्तव्य करून जे तुम्ही अरेतुरीची भाषा करत आहात, एखाद्या संविधानिक पदावरती असताना संविधान पदावरती कार्यरत असताना ज्या माणसाच्या विरोधामध्ये तुम्ही या ठिकाणी जर भाषा करत असताल तर आज सामान्य जे आम्ही माणसं आहोत, सामान्य जे युवक आहोत, तर आमच्यासारख्याही युवकांच्या आज धोका निर्माण झालेला आहे. तर या ठिकाणी शासन आणि प्रशासन या ठिकाणी काय भूमिका घेणार आहे की मंत्री महोदय. यानंतर गुजरातमधून एक अपघाताची बातमी समोर येते. गुजरातच्या पोरबंदर विमानतळावरती उतरताना भारतीय तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये 3 क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. पुढची बातमी बघूया. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून चोरीला गेलेलं बाळ अखेर सापडलेलं आहे. बाळाच्या मातेशी ओळख वाढवत संशयित महिलेने ऐन डिस्चार्जच्या वेळेला मातेच्या डोळ्या देखत बाळ चोरी करून पळ काढलेला होता. या महिलेचं कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं होतं. आता हे बाळ शोधण्यात नाशिक